तर शेतकरी मित्रांनो, जय जवान जय किसान. आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील नवतरुण शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून जे दुग्ध व्यवसायाला स्वरूप देत आहेत त्याची माहिती घेण्यासाठी आपण आज येगाव येथे आलेलो आहोत. तर भाऊ, तुमचं नाव काय म्हणले? मनोज बाबूराव वानखेडे, राहणार येगाव. बरं, तर मला सांगा, हा एरिया शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय आपला किती कधीपासून आहे? 1 वर्ष झालं. 1 वर्ष. तर मला पहिल्यांदा सांगा, ही मसड घरीहून आणली म्हणजे घरी तयार केलेली आहे का विकत आणली? नाही, घरी तयार केलेली. घरीच आहे. तर आता ही गाभण आहे का ही दूध देते? नाही, इलेली आहे. तर किती लिटर दूध देते? 2.5-3 लिटर दूध देते. 2.5-3 लिटर एका टायमाला. बरं, तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता यांच्याकडे 2 गिरगाय पण दुधासाठी आहेत. आणि आपल्या भागात काही जणांना बऱ्याच समस्या येतात की गिरगाय दूध देते, कमी देते. तर याबद्दल आपण गिरगाय बद्दल पण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर मला सांगा, ही गिरगाय आता गाभण आहे, दूध देते? नाही, खाली आहे. 4 लिटर दूध देते एका टायमाला. 4-4.5 एका टायमाला 4 लिटर. बर. आणि ही गिरगाय? शी गाभण आहे 7 महिन्याची, तरी आता अर्धा-पाऊण लिटर दूध देते 2 टाइम. 7 महिने गाभण असून. तर मला सांगा, ही गाय तुम्ही कधी आणल्या होत्या? हिला झाले 4 वर्षे. ही गेल्या वर्षी आणली. बरं, तर ही कितीला आणली होती 4 वर्षाची? शी आणली होती 35,000ला. 35,000ला गाभण. आणि ही 42,000ला. 42,000ला. तिथं कारोड. हे बघू शकता तिचं ते कारोड. आणि मला एक सांगा, तुम्हाला या गिरगायमध्ये समस्या काय जाणवल्या? समस्या काहीच नाही. समस्या या 4 वर्षात तर काहीच नाही. तेच आपल्या इकडं आपल्या भागात काही शेतकऱ्याचा समजा गैरसमज झाला असेल नसता, काही त्या गोष्टीमध्ये त्रुटी येत असतील. तर तुमचं काय आता म्हणणं होतं की फक्त गाभण जायला थोडा प्रॉब्लेम आहे, ते गाभण जायला त्यावेळेसच. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं हे दुग्ध व्यवसायाचं नियोजन. तरी आता समजा 3 या ढोरामध्ये तुम्हाला किती लिटर दूध मिळते? आम्हाला एका टायमाला 8-9 लिटर दूध. 8-9 लिटर. तर तुम्ही डेअरीला विकता का? नाही, आमचं 8-9 लिटर दूध डेअरीला जाते. 6 लिटर दूध घरी राहते. 6 लिटर घरी आणि बाकीचं डेअरीला. तर सहजासहजी डेअरीला गिरगायचा फॅट काय लागते अंदाज किंमत तुम्हाला? 31-32. बरं. आणि मसडीचा 50-55. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, गिरगायचा फॅट आणि म्हशीचा फॅट यामध्ये तुम्हाला आता सगळी तुलनात्मक बेरजेचं गणित तुम्ही करू शकता. आणि हे बघू शकता यांची ही शेती. तर आपल्याला इथे शेती किती आहे? शेती आपल्याला 12 एकर. 12 एकर आहे. तर हे बघू शकता यांचा शेतीला जोड व्यवसाय दुग्ध व्यवसाय आहे, पण यांची मेहनत पण बघू शकता. तिकडं हे ऊसाच्या सीझन मध्ये ऊसाला ट्रॅक्टर पण लावतात आणि यांच्याकडे ट्रॅक्टर पण आहेत. आणि हे बघू शकता चाऱ्याचं नियोजन मध्ये गजरा गवत आहे का? गजरा, भेंडी, कडबा. गजरा, भेंडी, कडबा. तर हे बघू शकता कडब्याचे अशा तुकडे करून यांनी टाकलेले आहे. आणि हे बघू शकता मसड पण खात आहे. आणि यांचा हा पूर्ण हे जुना गोठा तुमचा किती वर्षाचा असेल? त्याला 10-12 वर्ष झाली. 10-12 वर्ष. तर हे बघू शकता पूर्वी आपले असे झोपडे राहायचे आणि हे खरं तंदुरुस्त राहायचे. आणि आता हे यांनी शेतामध्ये आता घर बांधलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं. आणि यामध्ये हे बघू शकता इथं पाण्यासाठी हौद केलेला आहे. आणि यांचं हे नियोजन संध्याकाळचं बघू शकता. या घराला एका साईडला यांनी गोठा केलेला आहे. तर हे घर म्हणजे हे गोठा कधी केला समजा घर बांधून? 3 वर्ष झाली. 3 वर्ष. आणि इथं किती जनावरांचं नियोजन आहे? 6 जनावरांचं. तर हे बघू शकता कशा प्रकारे यांनी म्हणजे ज्यावेळेस पाऊस असेल त्यावेळेस म्हणजे चिंता नको. आणि तुमचं गाव जरा नदी काठीला असल्यामुळे तुम्ही सगळं बंदोबस्त केला असं हे नियोजन. आणि यांच्याकडे ही कुट्टी मशीन पण आहे बघू शकता. तर ही कुट्टी मशीन कितीला आणली तुम्ही? 2021ला. 2021ला. आणि जी किंमत काय पडली तुम्हाला? ही किंमत आपल्याला 29,000 रुपयाला पडली होती. सबसिडी मध्ये आहे. सबसिडी मध्ये. बर. आणि या कुट्टी मशीन मध्ये काही प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नाही. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता, सहजासहजी आपण जिथं जातो तिथं सहजासहजी कुट्टी मशीन मध्ये पण काही प्रॉब्लेम येत नाहीत. आणि एकंदरीत असं यांचं नियोजन आहे. तर अशा प्रकारे हे बघू शकता. आणि इथे लाईट म्हणजे गावातली आहे की शेती? गावातली आहे. बर. तर अशा प्रकारे तुम्ही कमी खर्चामध्ये आणि नियोजन. बरं, मला सांगा, दूध आता तुम्ही तुमच्याकडे खूप म्हणजे उलाढाल तुमची खूप आहे.
तुमचा व्यवसाय पण दुसरा पण असून तुम्ही 3 जनावर दुग्ध व्यवसाय सांभाळ, तुम्हाला काय अडचणी कशाबद्दल? म्हणजे की बुवा चाऱ्याचं नियोजन कमी जास्त चारा नाही, झाला काय त्या दिवशी अडचण दूध नाही. कमी जास्त दिलं. नाही ना, 1.5 एकर आपलं ताटात राहते दरवर्षी. बर भेंडी, गजरा, गवत आणि कडबा. बर ते बघू शकता हे इकडं यांनी भेंडी, कारण याचं भेंडीचं वावर जरा दूर असल्यामुळं हे इथं आणून त्यानंतर कुट्टी करून या जनावरांना खाऊ घालतात. तर अशा प्रकारे नक्कीच युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून थोडं का होईना थोडं थोडं या दुग्ध व्यवसायाकडे लक्ष नक्कीच द्यावं. आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान, जय किसान.